आम्ही आता इथे बर्मान घाटला जाताना उसाची मळी लागली, उसाची फॅक्टरी, गुळाची फॅक्टरी. गुळ कसा तयार होतो हे पाहून राहिलो आम्ही. सगळ्यात पहिले त्या उसाचा रस काढला जातो. तो रस त्या पाईपानी याच्यामध्ये येतो. याच्यातला जो गाळ आहे, वरचा उसाच्या सालांचा वगैरे जो गाळ असतो तो काढला जातो. दुसऱ्यांदा पुन्हा याच्यातला सालाचा गाळ काढला जातो. असा हे बघा, हे गाळ काढतात आहे, त्या मळीवरचा गाळ काढतात. दुसऱ्यांदा पुन्हा यातला गाळ निघाल्यानंतर तिसऱ्या टर्ममध्ये जातो. तिसऱ्या टर्ममधला गाळ उकळून तो बाजूच्या ह्याच्यात जातो. असे पळ्या आहेत, मोठ्या मोठ्या पळ्या ठेवल्या आहेत. त्या पळ्यांनी शेवटच्या ह्याच्यात जातो आणि शेवटच्या ह्याच्यात तो उकळून व्यवस्थित झाला पूर्ण, त्याच्यावरची मळी निघाली की तो त्या इथे येतो आणि याच्यामध्ये असा पसरतो तो. आणि पसरल्यानंतर तो थंड झाला, थोडा गरम असताना, मामूली गरम असताना त्याचे असे गोळे केले जातात. आणि हे गोळे अशा पॅकेटमध्ये भरल्या जातात, डब्यांमध्ये. एका डब्यामध्ये 27 किलो गूळ भरला जातो. अशा प्रकारे हा ऑर्गेनिक गूळ आहे. याच्यामध्ये काहीही रसायन नाही, काही नाही. आपल्याला हा गूळ आपल्या पुण्याकडे मिळेल की नाही मला शंकाच आहे. पुणे जाता है क्या यहाँ से गुड़? हाँ जी, पुणे भी जाता है। जाता है, पुणे जाता है भाई, साइड से निकलती है, मोटरगाड़ी जाता है, पुणे जाता है। कौन से ब्रांड से जाता है? यही तो ब्रांड है यार, 500 रुपया लिखा है। कौन से ब्रांड से जाता है? कौन से नाम से? यही नाम से, अंशुल नाम से। अंशुल के नाम से, अंशुल के नाम से कई ब्रांड जा रहे हैं। अशा प्रकारे या मळी याच्यातून गाळून याच्यात जातात. आणि याच्या खाली हे उकळून जे राहिलं आहे त्याच्या खाली भट्टी आहे. याच्या खाली भट्टी आहे, इकडे हे बा, ही भट्टी आहे याच्या खाली. याच्यातून याच्यामध्ये कचरा हा टाकला चालला आहे बा. हा त्या भट्टीमध्ये कचरा टाकतोय मुलगा आणि ती पेटत राहते एकसारखी. आणि याचा धूर त्या तिकडून निघतो, त्या चौकोनातून धूर निघतो त्याचा. ही भट्टी एकसारखी पेटत राहते. आतमधून पूर्ण पोकळ आहे. तिन्ही कढयांच्या आतमध्ये ते विस्तव आहे पसरलेला पूर्ण. अशा प्रकारे गुळाचा आज पहिल्यांदा पाहिला मी माझ्या आयुष्यामध्ये. ते तुमच्याशी शेअर करतोय. नर्मदे हार.